मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते. व्हिडिओ काढण्याचं कारण असं की कोकणामध्ये आता सध्या भात कापणी चालू झाली, तर मी आता शेतामध्ये चालले. आणि जे कालच्या पावसाने जे नुकसान झालं आहे लोकांचं, बऱ्याचशा लोकांनी भात कापून ठेवलं होतं शेतात आणि ते सगळं भिजलं, कारण की आणताच नाही आलं दुपारनंतर पाऊस जो चालू झाला त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि आज सकाळपासून ऊन आहे, तर म्हणजे कालचं भिजलेलं जे भात होतं ते चांगलं वाळलं आहे आता, तर ते आम्ही घेऊन येतो. तुम्हाला मी दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, हा एवढा आम्ही पूर्ण काल कापून ठेवलेला होता सकाळी, आणि संध्याकाळी पाऊस आला त्याच्यामुळे पूर्ण भिजला भात हा. तर आज सकाळपासून चांगला कडक ऊन आहे, तर वाळवतो आहे आणि आता घेऊन चाललो आहे आम्ही. आणि हा इकडे असा आडवा पडला आहे. पुढे मम्मी आणि आजी आहे, तर त्या दोघीजणी बांधून देत आहेत, मी घेऊन चालले. तर हे बघू शकता तुम्ही, काल हे पूर्ण पावसामध्ये भिजलं. लोकांची तारंबळ झाली काल पावसामुळे. आज पण असं वाटतंय येईल असं. तर मंडळी, ही केळ नाही आहे, तर ही चवेनीची पानं आहेत. चवेनीचं झाड आहे इकडे. तर आम्ही श्रावण महिन्यामध्ये याच पानांवरती जेवतो. इकडे पण आहे आणि तिथे पण आहे. मजा येते खरं पानावर जेवायला. तर आम्ही श्रावण महिन्यामध्ये पानांवरती जेवतो. श्रावण सोमवार, शनिवार. आणि हा इकडे असा भात कापून ठेवलेला आहे वाळवण्यासाठी. तर हा आता आम्ही उद्या घेऊन जाऊ. तरी दिवाळी, तरी पण त्यातून सुद्धा शेतकरी माणूस ही दिवाळी साजरा करतोच. तिकडे मम्मी पेंढी बांधते, कशी बांधतात ते दाखवते मी. झाली बांधून. इकडे बांधावरती आम्ही भेंडी लावली होती, सगळी जून होऊन गेलेत. याचं बी होईल, बी साठी ठेवलंय हे सुकले की ह्यांना घेऊन जाणार. याचं बी काढणार आणि परत पुढच्या वेळी हेच पेरणार भेंडी. छोटे छोटे ओझे बांधलेले आहे, कारण की भात भिजलाय ना, तर जड आहे, उचलता पण येत नाही, त्याच्यासाठी छोटे छोटेच बांधलेले आहेत ओझे. हा सगळं इकडे आम्ही पसरवून ठेवलेला आहे वाळण्यासाठी. त्या शेतातला भात आहे तो वरच्या, आणि इकडे आम्ही पसरवून ठेवला, कारण की तिकडे पाणी होतं सकाळी, रात्री पाऊस पडत होता त्याचा. तर आम्ही इकडे थोडा आणून टाकलेला आहे आणि थोडा वाळला आहे. आणि आता बांधतोय आम्ही, घेऊन चालले, कारण आज पण पावसाचा काही भरोसा नाही आहे. पाऊस येईल असं वाटतंय, वातावरण तसं आहे. जरी ऊन दिसलं तरी घडघडण्याचा आवाज येतोय. या अशा कवळ्या करायला लागतात.
एवढ्याशा कवळ्या करून झालेल्या आहेत आणि तिकडे पण झालेल्या आहेत. त्या आजी बांधते आणि मम्मी इकडे कवळ्या करते. तर आणि ही शेती माहिती आहे तुम्हाला, हंड्याने पाणी ओतून लावली होती आम्ही. छान झालेली. जेव्हा पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस पडला. शेतकरी वर्षभर कष्ट करून अवकाळी पाऊस जेव्हा नुकसान करतो ना, जे दुःख होतं ते शेतकऱ्यालाच खरं माहीत असतं. कारण शेतकरी हा वर्षभर कष्ट करून वर्षभराचं त्याचं सोनं उभं करतो आणि जरी नुकसान झालं तरी पण कष्टाने परत उभं करण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये असते. तुम्हाला मी जवळून दाखवते. याची जाम भीती वाटते. तुमच्याकडे याला काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा. मंडळी, आजचा हा व्हिडिओ थोडा छोटाच होणार आहे. तरी पण आम्ही पटापट हे आवरून घेतो, कारण की तुम्ही बघताय पावसाळी हवा झाली, त्याच्यामुळे पटापट आम्ही घेऊन चाललो आहे. इकडचं हे बघितलं होतं तुम्ही, ते सगळं कापून झालेलं आहे आणि इकडून पूर्ण हे आम्ही असं सगळं घेऊन गेलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.